आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। राज्य सरकार उत्सवात मग्न असून सरकारमध्ये भावनेचा दुष्काळ असल्याची टीकाही त्यांनी केली। पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी। सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र। शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर रविवारी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा दौरा केला। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली। तसंच त्यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून सरकार गंभीर नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी चाललेली आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेन या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे, कारण कोणी आलेलं नाहीये। राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। तसंच पीक विम्यासाठी बीड पॅटर्न कधी राबवणार असा सवालही केला। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली। मी काही बोलण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना बोलायला सांगितलं आणि साधारणतः शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती 50,000 रुपये हेक्टर अशी आहे आणि ती मागणी मी त्यांच्या वतीने करतोय। खरीपाचं पीक काढणीला आलेलं असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय। राज्यातील अनेक जिल्ह्यात पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। आमच्या लगे 70% आपण 70-75% नुकसान झाले। 25-30% आमच्या पदरात पडणार, ते पाऊस नाही आला इथून पुढे तर पडन, नाही तर मग 100% असं होईल। मग काय करायचं? राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। अवघ्या काही तासांच्या या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यातील 2 गावांना भेटी दिल्या। मात्र या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी काही पडणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरून चांगलंच राजकारण रंगलंय। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं तर सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सरकारची आठवण करून दिली। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून राजकारण। आता लढायचंच नाही, आता बरोबर लढायचं। औरंगाबाद दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांची टीका। त्यांचा दौरा हा फक्त फारसा आहे, त्याच्यापेक्षा त्याला काही वेगळं माझ्या दृष्टीने महत्व नाही। अतिवृष्टीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये सामना। रविवारी उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा धावता दौरा केला। मात्र या दौऱ्यावरून बरंच राजकारण रंगलं। शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। माझ्याशी किंवा शिवसेनेची गद्दारी केली, निदान आपल्या बळीराजाशी तरी गद्दारी करू नका। ही बळीराजाशी गद्दारी, शेतकऱ्याशी गद्दारी करणार हे सरकार आहे। जे ओला दुष्काळ किंवा जो शेतकरी संकटात सापडले तो सुद्धा त्यांना दिसत नसेल आणि दिसूनही सुद्धा जर ते डोळेझाक करत असतील तर नुसतं तुम्ही फिरताय, तिकडनं तिकडनं घर सोडून घर फिरताय। एकीकडे उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला धारेवर धरलंय तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर सडकून टीका केली आहे। सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची आठवण का आली नाही असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। 2.5 वर्ष तुम्ही घरात बसला होता आणि सत्ता गेल्यानंतर तुम्हाला आता लक्षात आलं की आता महाराष्ट्रात जनता आहे की त्यांच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे। आपल्या काळामध्ये आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची वीज कापली। त्यांचा दौरा हा फक्त फारसा आहे, याच्यापेक्षा त्याला काही वेगळं माझ्या दृष्टीने महत्व नाही।
ठाकरेंविषयी काय कणव आहे ते पाहिलेलं आहे महाराष्ट्राने. मुख्यमंत्री असताना सोलापूरला गेले, त्या ठिकाणी रेड कार्पेटवर 2 मिनिटासाठी जाऊन निघून आले. सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली असतानाच मवियाच्या नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. त्याचं सुखदुःख बघायला कुणी जात असेल तर त्याच्यावर शंका घ्यायचं काही कारण नाही. त्यांनी बघावं, त्याच्यानंतर काही करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला सूचना कराव्यात आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला तर माझ्या मते चांगली गोष्ट आहे. आज अशी परिस्थिती झालेली आहे का खर्च करून टाकला आणि 1 रुपयाचं पीक नाही, आता ते आहे ते सगळं सडायला लागलेले आणि ते सडणार आहे. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचा घात केलाय. उभ्या पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्यात. अशातच उद्धव ठाकरेंनी हा दौरा केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. सत्ताधाऱ्यांनी या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं तर सरकारी मदतीवरून ठाकरेंनी सरकारचे वाफाडे काढले. अतिवृष्टीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. विशेष म्हणजे शनिवारी उद्धव ठाकरेंच्या शेतकरी नुकसान पाहणीच्या दौऱ्याची घोषणा झाल्याच कृषी मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या आधी गंगापूर गाठल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या दौऱ्याची घोषणा, कृषी मंत्र्यांची धावाधाव. ठाकरेंआधीच अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या घरी. रात्री 12 वाजता गंगापूर तालुक्यात भेटी गाठी. सिद्धनाथ वाडगावच्या ऋषिकेशला केली मदत. कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या घरी पोहोचल्याची ही दृश्य आहेत. मध्यरात्रीच्या 12 वाजेची. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याची शनिवारी रात्री घोषणा झाली. उद्धव ठाकरे रविवारी दुपारी गंगापूरमध्ये पोहोचणार होते, पण कृषी मंत्र्यांनी त्याआधीच गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं घर गाठलं. सिद्धनाथ वाडगाव इथल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरी जाऊन कृषी मंत्र्यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेशला दिवाळीसाठी फटाके, कपड्यांसह मिठाई दिली. तसंच या कुटुंबाला 50,000 रुपयांची रोख अशी मदत देण्यात आली. त्याच्यामध्ये तुला फटाके बी आणलेले, जरा फटाके फोडला ना, तुम्हाला जरा फोटो पाठव. मला वाटेल का मुख्यमंत्र्यांनी तुला साथ हे बाय, मी बोलू लागलो, एकनाथ शिंदे साहेबांनी तिथून मला फोन केला, ते साताऱ्याला तिथून फोन केला मला, काय झालं तुमच्या जिल्ह्यामध्ये. मला साहेब पंचनामे चालू आहे, 4-5 दिवसात 8 दिवसाच्या आत पुरे पंचनामे होऊन जाईल. कृषी मंत्र्यांनी गंगापूरच्या बुट्टे वडगाव आणि सिद्धनाथ वाडगाव मध्ये रात्री शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. पण कृषी मंत्र्यांच्या या धावपळीवरून विरोधकांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. माझ्या पाया पडला होतो, त्यांच्या पाया पडला तो की साहेब मला कसे करून तुम्ही निवडून आणा, तरी साहेबांना बरोबर घ्या. आणि मग मी गेलो होतो, आम्ही गेलो म्हणून तर त्या ठिकाणी निवडून आला होतो म्हटला ना तो. पण आता त्या ठिकाणी मस्ती येते, कारण तो सगळीकडे फिरत असतो, कधी इकडे कधी तिकडे. आता अजून कोणत्या पक्षात काही माहीत नाही. शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला काही मदत मिळत नाही, असं कोण होईल का. तो आमचे माननीय कृषी मंत्री म्हणतायत की ओला दुष्काळ आहे कुठे. म्हणजे आज अशा स्वरूपाचं बोलणं करून माननीय कृषी मंत्री सत्तार साहेब हे शेतकऱ्याची टिंगल करत आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम अब्दुल सत्तार साहेबांकडून होऊन राहिलेलं आहे. एकंदरीतच उशिरा का होईना राजकारण्यांचं परतीच्या पावसानं घायाळ झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष गेलंय. पण शेतकऱ्यांच्या वेदनांचा वापर केवळ राजकारणापुरता न ठेवता खऱ्या अर्थानं त्याला मदतीसाठी सर्वांनी पुढे यायची गरज आहे. तरच निसर्गाच्या हल्ल्यानं कोसळलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं राहायला बळ मिळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर पक्षात नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगलेली होती. आणि अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्यामुळे चर्चेला बळ मिळालेलं होतं. मात्र आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. नार्वेकरांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट. नाराजीच्या चर्चेनंतर भेटीला महत्त्व. नार्वेकरांच्या नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर
यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. नार्वेकर यांची नुकतीच MCAवर निवड झाली असून या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. खरं तर गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तसंच शनिवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे या चर्चेला आणखीनच हवा मिळाली होती. खरं तर त्याला एक राजकीय पार्श्वभूमी आहे. गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यातील राजकीय संघर्षाला धार आलेली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपावरून युतीत मिठाचा खडा पडला. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी अमित शहांना जबाबदार धरलं होतं, तर अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंचा दावा फेटाळून लावला होता. आजही त्यावरून दोन्ही राजकीय पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. ठाकरे शहांमधील या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर नार्वेकरांच्या नाराजीची चर्चा सुरू होती. मात्र नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शहाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. दररोज भाजपचे नेते ठाकरेंच्या उरलेल्या पक्षातही फूट पाडण्याचा इशारा देत आहेत. बरं, भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकरांनीही आता ठाकरेंसोबत उरलेल्या आमदारांना फोडण्याचा इशारा दिलाय. ठाकरेंच्या इतर आमदारांचंही काम करायचंय. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरेंना इशारा. शिवसेना भाजपलाच उरलेल्या लोकांचा पक्ष करणार. दरेकरांच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. भाजपकडून सातत्यानं आता ठाकरेंच्या उरलेल्या शिलेदारांनाही फोडण्याची भाषा केली जाते. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कालच ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. गट कुठे राहिलाय? काय गट राहिलाय? संपलाय ना गट. आता शिवसेना कुठे राहिली? अहो किती 56 वरून 6-7 आहेत, ते पण आता वाटेवर आहे, ऑन दी वे आहेत. एनी मोमेंट ते पण सहभागी होतील. तर तुमच्या कोणी संपर्कात आहेत? हो, 4 जण आहेत. कोण नावं तरी सांगा. आज नाही, उद्या सांग भेटा. राणेंच्या दाव्याला 24 तास उलटत नाही. तोच आता भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकरांनीही शिवसेनेच्या राहिलेल्या आमदारांचं काम करायचंय असं म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याचा इशारा दिलाय. मला वाटतं शिवसेनेच्या राहिलेल्या आमदारांनाही त्या ठिकाणी मतदारसंघाचा विकास करायचा आहे. त्यांचीही घुसमट होते, कारण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार गहाण ठेवला जातोय. आता भाजपकडून सातत्यानं शिवसेना फोडण्याचे इशारे दिले जात असल्यानं शिवसेनेनंही त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी राणे आणि दरेकरांवर पलटवार केलाय. ही शिवसेना आहे ना, यांनाच उरलेले लोक म्हणून करणार येणाऱ्या काळात. तेव्हा नारायण राणे काय असो, प्रवीण दरेकर असो, हे जुम्मा 4 दिवस झालेले नवीन मुसलमान आहेत, त्यामुळे जास्त वेळेस नमाज पडतात. ते प्रवीण दरेकर असो, नारायण राणे असो, हे जे उत्तर देतात, रोज जे बोलतात, याच्यातलं कोणती तरी गोष्ट आतापर्यंत झालेली आहे का? सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सातत्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शिल्लक सेना म्हणून हेटाळणी केली जाते. पण आता या शिल्लक सेनेलाही खिंडार पाडण्याची तयारी भाजपनं केल्याचं नेत्यांच्या विधानावरून समोर येत आहे. त्यामुळं आधी राणे असो किंवा मग आता दरेकर यांचं भाकीत खरं ठरतं की ठाकरे सेना भाजपचे प्रयत्न हाणून पाडण्यात यशस्वी होते. हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भोसरी भूखंड प्रकरणी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंची चौकशी होणार आहे. मात्र यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं चित्र आहे. पाहूयात याविषयीचा आमचा विशेष रिपोर्ट. गुलाबराव पाटलांचा खडसेंना टोला. भूखंड चौकशीवरनं रंगलं राजकारण. भूखंड प्रकरणी खडसे पुन्हा अडचणीत. पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरण एकनाथ खडसे यांची पिच्छा सोडण्याचं काही नाव घेत नाही. कारण पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी होणार आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिलेत. येत्या 31 जानेवारीपर्यंत चौकशी अहवाल कोर्टासमोर सादर करावा लागणार आहे. त्यामुळे एकनाथ खडसे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जाते. तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. हे जे सगळे उद्योग चाललेले आहे, नाथाबोला कुठे ना कुठे अडकवण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे. कोणत्या ना कोणत्या खोट्या केसमध्ये नाथाबोला अडकावं, गुन्ह्यामध्ये अडकवल्यानंतरच ह्यांच्या निवडणुका सोप्या जातात. हवे एका केसमध्ये नाही तर अशा आतापर्यंत 4-5 केसेस झाल्या की ज्यामध्ये अडकवण्याचा मला प्रयत्न झाला. भोसरी भूखंड प्रकरणी खडसे यांची पुन्हा चौकशी होणार असल्यानं यावरून राजकारण तापलंय. सत्ताधाऱ्यांना खडसेंवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र याच प्रकरणावरनं खडसेंना टोला लगावलाय. भोसरी प्रकरण हे त्यांनाच माहीत आहे. त्याच्यामध्ये कोणाला क्लीन चिट मिळाली, कोणाला नाही मिळाली. त्यामुळे जर त्यांना क्लीन चिट मिळाली आहे आणि जर पुन्हा प्रकरण काढलं असेल तर हे प्रकरण काही आम्ही काढलेलं नाही किंवा तुम्ही काढलेलं नाही. ही जी तपास यंत्रणा आहे त्यांनी हे प्रकरण काढलेलं आहे. त्याच्यामुळे जर ते निर्दोष आहेत तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. 2014 मध्ये शिवसेना भाजपा युतीच्या सत्तेत तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी MIDC 3 एकरांचा भूखंड खरेदी केला होता. या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बाजारभावानुसार जमिनींचं मूल्यांकन करण्यात आलं नाही, तसंच मुद्रांक शुल्क बुडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. भोसरी भूखंड प्रकरणाचं भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर निघाल्यानं एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जातीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढच्या महिन्यामध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि या यात्रेमध्ये महाविकास आघाडीची एकी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत जोडोमध्ये सहभागी होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. राहुल गांधींना मिळणार राष्ट्रवादीचं बळ. भारत जोडोला राष्ट्रवादीचे नेते लावणार हजेरी. भारत जोडोतून विरोधकांचं शक्ती प्रदर्शन. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेच्या निमित्तानं भाजप वगळता सर्व विरोधी पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते राहुल गांधींना पदयात्रेत साथ देणार आहेत. समाजामध्ये एक सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न. भारत जोडो याचा अर्थ काय? याचा अर्थ वेगवेगळ्या जाती, जमाती, भाषिक यांना एकत्रित करण्याची प्रक्रिया हा त्याचा उद्देश आहे. आणि त्याला एक प्रकारच्या सदिच्छा द्याव्यात म्हणून आम्ही काही लोक त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी एकदा जाणार आहोत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. तब्बल 1 महिन्यानंतर म्हणजेच 7 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र त्यासाठी आतापासून काँग्रेसकडून तयारी केली जाते. राज्यातील 5 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून 14 दिवसांच्या प्रवासादरम्यान राहुल गांधी 2 जाहीर सभा घेणार आहेत. राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेला महत्त्व आलंय. राहुल गांधींच्या भारत जोडोला राष्ट्रवादीचं बळ मिळणार असून शिवसेनेचे नेतेही सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारवर सर्वाधिक टीका राष्ट्रवादी पक्षाकडून केली जाते. केंद्र सरकारवरती टीका करण्यात राष्ट्रवादी पक्ष आघाडीवरती असतो. यात सर्वाधिक वाटा हा खासदार सुप्रिया सुळेंचा आहे. पण आता याच सुप्रिया सुळे केंद्र सरकारच्या बाबतीत काहीशा मवाळ झालेल्या आहेत का असा प्रश्न त्यांच्या एका विधानानं उपस्थित झालेला आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. संसदेतील सभागृह असो किंवा रस्त्यावर उतरून केलेलं आंदोलन, प्रत्येक वेळेला केंद्र सरकारवर अक्षरशः तुटून पडणाऱ्या नेत्या म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची ओळख.
पण याच सुप्रिया सुळे आता केंद्र सरकारच्या बाबतीत काहीशा मवाळ झाल्याचं दिसतंय आणि तसं म्हणण्याचं कारण ठरलंय त्यांचं हे विधान. केंद्र सरकार आमचे वैरी नाही आहेत, आमची वैचारिक त्यांच्याशी मतभेद. जाहीरपणे नेहमी सांगते की जल जीवन मिशन हा कार्यक्रम हा केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचा एकत्र झालेला कार्यक्रम. त्याच्यामुळे 50% निधी हा केंद्र सरकारने दिलेला आहे आणि त्यांचे मी व्यासपीठावरनं अनेक वेळा जाहीरपणे आभार मानले पाहिजेत, कारण का चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. खरं तर मागच्या काही महिन्यातल्या घटना पाहिल्या तर राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात सुप्रिया सुळे नेहमीच आघाडीवर असल्याचं दिसतं. पण त्याच सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारशी केवळ वैचारिक मतभेद असल्याचं म्हटलंय आणि सगळेच जण अवाक झाले. आता भाजप नेत्यांना सुद्धा काय बोलावं हे सुचत नाही. त्यामुळे चांगलं आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या मवाळ भूमिकेचं स्वागत केलं. केंद्र सरकारबरोबर आमचं वैर नाही, मतभेद आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले. खरं तर राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो असं म्हणतात. मागच्या साधारण 3 वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण पाहता एक नव्हे तर 2दा हे जगजाहीर झालंय. दरम्यान 55 वर्ष एकमेकांचे शत्रू असलेले शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आले. आता 3 महिन्यांपूर्वी सुद्धा 2.5 वर्षांपूर्वी एकमेकांचे विरोधक असलेल्या शिवसेनेतील 40 आमदार आणि भाजपनं एकत्र येत सत्तांतर घडवलं. या सगळ्या घटनांचा अनुभव आल्यामुळे सुप्रिया सुळे यांची भूमिका मवाळ झाली नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परतलो.